अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तर आज आहे गुरु प्रतिपदा। आजच्या दिवसाचं महत्त्व काय, आजच्या दिवशी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहेच, पण तरीही दत्त महाराजांच्या काही विशेष अशा सेवा आहेत ज्या आपण आजच्या दिवशी करू शकतो। जर तुम्हाला शक्य असेल तर अवश्य करण्याचा प्रयत्न करा, कारण की या सेवांना आजच्या दिवशी खूप जास्त महत्त्व आहे। आजच्या दिवसाचं महत्त्व म्हणजे दत्त महाराजांचा तिसरा अवतार नृसिंह महाराज हे आज कर्दळीवनातून गुप्त झाले होते। त्यांच्या भक्तांनी त्यांना अनेक विनवण्या केल्या, पण महाराजांनी त्यांना सांगितलं की तुम्ही माझ्या निर्गुण पादुकांचं पूजन करा, मी इथेच आहे, मी तुमचं रक्षण करेल, मी सदैव तुमच्या सोबत असेल। तर आज आपल्याला गुरुचरित्र ग्रंथातील अध्याय 52 आणि अध्याय 53 आपल्याला पठण करायचं आहे। महाराजांनी आपल्याला सांगितलं आहे की जो कोणी माझ्या चरित्राचं पठण करेल किंवा श्रवण करेल त्याच्या घरी लक्ष्मी अखंड नांदेल, त्याची जी काही संकटे आहेत, दुःख आहेत, अडचणी दूर होऊन त्याला सगळी सुखे प्राप्त होतील। म्हणून आपल्याला वर्षातून एकदा तरी गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं असतं। आता बघा, आजच्या दिवशी आपल्याला गुरुचरित्र ग्रंथातील 2 अध्याय वाचायचे आहेत, ते म्हणजे अध्याय 52 आणि अध्याय 53। त्यानंतर बघा, तुम्हाला जर शक्य असेल, तुम्हाला जर वेळ असेल, तुम्ही अजून काही दत्त महाराजांच्या विशेष अशा सेवा आहेत त्या तुम्ही करू शकता। त्या सेवा कोणत्या आहेत? सगळ्यात प्रथम तर बघा, तुम्हाला घोरकष्टधरण स्तोत्र पठण करायचं आहे। घोरकष्टधरण स्तोत्र हे अत्यंत प्रभावी असं स्तोत्र आहे दत्त महाराजांचं। बघा, हे स्तोत्र पठण केल्यामुळे आपल्या आयुष्यातल्या घोर कष्ट, अडचणी, संकटे, दुःख ही दूर होतात आणि आपल्याला सगळी सुखे प्राप्त होत असतात। त्यामुळे आज हे स्तोत्र तुम्हाला शक्य होईल तेवढ्या वेळेस 11 वेळेस केलं तर अतिशय उत्तम आहे। नाही जमलं तर 1, 3, 5, 7 वेळेस तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही पठण करू शकता। तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला सेवा करायची आहे। त्यानंतर दत्त महाराजांची दुसरी विशेष सेवा आहे ती म्हणजे करुणा त्रिपदी। करुणा त्रिपदी सुद्धा अत्यंत प्रभावी आहे। बघा, आपण जेव्हा करुणा त्रिपदी म्हणतो ना, तेव्हा आपण एक दत्त महाराजांना आपण विनवणी करत असतो, आपण प्रार्थना करत असतो की आपल्याकडनं जे काही अपराध झाले असतील ते क्षमा करा आणि दत्त महाराजांची कृपा आपल्यावर असावी। इतकी सुंदर आहे ना ही करुणा त्रिपदी, जेव्हा आपण म्हणतो तेव्हा खरंच खूप सुंदर वाटतं। म्हणून तुम्हाला आज करुणा त्रिपदी सुद्धा म्हणायची आहे। जर तुम्हाला म्हणणं शक्य नसेल, तुम्ही यूट्यूबवर लावून द्या, तुम्ही श्रवण करा, तरी सुद्धा तुम्हाला या सगळ्या सेवांचं फळ मिळणार आहे। त्यानंतर बघा, तुम्ही सिद्धमंगल स्तोत्र पठण करू शकता। सिद्धमंगल स्तोत्र सुद्धा अत्यंत प्रभावी आहे। तुम्हाला जमेल तेवढ्या वेळेस 1, 3, 5, 7, 11 वेळेस तुम्हाला शक्य होईल तेवढ्या वेळेस तुम्ही पठण करू शकता। या सगळ्या सेवा दत्त महाराजांच्या आहेत आणि आपल्याला ह्या आज करायच्या आहेत। आज गुरुप्रतिपदा आहे आणि आपल्या गुरूंची जेवढी जास्तीत जास्त सेवा आपल्याला करणं शक्य होईल तेवढी करण्याचा प्रयत्न करा। नाही जास्त शक्य तर किमान एकदा तरी तुम्ही या सगळ्या सेवा करू शकता। घोरकष्टधरण स्तोत्र असो किंवा करुणा त्रिपदी असो किंवा सिद्धमंगल स्तोत्र असो, या सगळ्या सेवा तुम्हाला किमान एकदा तरी पठण करायचे आहेत, लक्षात घ्या। ज्यांना काहीच करणं शक्य नसेल त्यांनी फक्त नामस्मरण करा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री स्वामी समर्थ। आपल्या गुरूंचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे। नामस्मरणामध्ये सुद्धा खूप मोठी शक्ती असते, खूप मोठी ताकद असते। ज्यांना कोणतीही सेवा करायला जमलं नाही ना, त्यांनी नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा। जमेल तेव्हा तुम्ही नामस्मरण करू शकता। खूप सुंदर अशा या सेवा आहेत आणि आपण केलेली सेवा ही कधीच वाया जात नाही, त्या सेवेचं आपल्याला कधी ना कधी फळ मिळत असतं। म्हणून सेवा करताना अजिबात कंजूशी करायची नाही। आपल्याला जर खरंच वेळ असेल ना तर जास्तीत जास्त सेवा आपल्याकडनं घडली पाहिजे हा विचार आपण करायचा आणि त्यानुसार आपण सेवा करायची। फक्त सेवा आपल्याकडनं मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने झाली पाहिजे, लक्षात घ्या। तर चला, ही एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मग तुमच्यासोबत शेअर करायची होती। झालेली सेवा मी स्वयं माझ्याकडे रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओ सोबत किंवा नवीन सोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।